तुमच्याकडे आले आहेत का गणपती बाप्पा? आमच्याकडे पण आले आहेत. चला तर मग आपण तांदळाची खीर. खीर बनवण्यासाठी मी इथं इंद्रायणी तांदूळ वापरत आहे. इंद्रायणी तांदूळाला वास खूप छान असतो, त्यामुळे खीरीला चव पण खूप छान येत असते. आधी आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत. तांदूळ शिजवण्यासाठी मी कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घेतलेले होते. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये तांदूळ आपल्याला धुवून टाकायचे आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे. 3 ते 4 शिट्ट्यामध्ये आपले तांदूळ शिजून होऊन जातात. ते आपण थोडे थोडे करून रईने घोटून घ्यायचे आहे. आपण त्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून अजून चांगल्या प्रकारे ते घोटून घेऊयात. मी इथं गरम केलेलं दूधच वापरलेलं आहे आणि आता आपण गॅसवर कुकर ठेवूयात आणि त्यामध्ये आता आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकतो. मी इथं बारीक केलेले काजू आदी बदाम टाकत आहे. सोबतच इथं मी खोबऱ्याचं किस केलेलं होतं ते टाकत आहे आणि आता आपण त्यामध्ये इलायची पावडर आणि जायफळ पूड टाकूयात आणि खिरीला व्यवस्थित ढवळून घेऊयात. व्यवस्थित ढवळल्यानंतर थोडीशी खीर गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये लगेचच केशर टाकून घेऊयात. केशर लगेच टाकल्यामुळे केशरचा कलर छान येतो आणि टेक्स्चर पण खूप छान दिसतो. आता इथं आपल्याला खिरीला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे आटवून घ्यायची आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पातळ पण ठेवू शकतात किंवा घट्ट पण करू शकतात, तुमच्या आवडीनुसार. आणि खीर व्यवस्थित झाल्यानंतर आपण त्यामध्ये शेवटीच साखर घालायची आहे आणि तयार आहे आपली खीर.